तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा विकास सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी शांततापूर्ण वातावरणात पार पडली। या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल आणि शेतकरी बचाव पॅनल यांच्यात सरळ लढत झाली होती। दोन्ही पॅनलकडून प्रत्येकी 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। निवडणुकीचे निर्णय अधिकारी विजय काळे, सहाय्यक निवडणूक अधिकारी कौतिक राखुंडे तसेच केंद्र निवडणूक अधिकारी सुरेश पाटील यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नियमानुसार पार पाडली। मतदानानंतर सायंकाळी 7 वाजता निकाल जाहीर करण्यात आला। निकालात शेतकरी विकास पॅनलचे सर्व 13 उमेदवार दणदणीत विजय मिळवत विजयी झाले। या विजयामुळे भोटा, सुळे, रिगाव, कोराळा परिसरातील शेतकरी बांधवांनी आनंदोत्सव साजरा करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले। यावेळी मुक्ताईनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निवृत्ती पाटील, प्रवीण कांडेलकर, अनंत पाटील, शिवा पाटील, वसंत पाटील तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडली। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हवालदार अशोक जाधव, सागर साबे आणि सोनवणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवत आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली। MCN न्यूज मराठीकरिता सुनील जगताप, भोटा।